रामकृष्ण हरी. कीर्तन करावं असं कशासाठी वाटलं तुम्हाला, म्हणजे नेमकं कशामुळे तुम्ही कीर्तनाला सुरुवात केली? मी ह्या मताने चालणारा माणूस आहे. मी ह्या मताने चालणारा माणूस आहे. आपण उठलो की सकाळ झाली म्हणायचं. दुनिया कधी उठली याच्यापेक्षा मी जेव्हा जागा झालो तिथून पुढचा माझा प्रवास सुरू झाला. आरतीताई, तुमच्या आयुष्यात मला सगळ्या मुलांना हे सांगू द्या की खचून जाऊ नका, कधीच खचू नका. आयुष्यात चांगला वाईट वेळ येत असतो, चांगला वाईट काळ येत असतो. कुठली घटना, कुठला प्रसंग, कुठलं ठिकाण तुमचा वेळ बदलेल सांगता येत. वेळ बदल. एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. प्रत्येक जीव हा एक अव्यक्त ब्रह्म आहे, ज्याला त्याला व्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिला अमोल महाराज सूळची पत्नी म्हणून मला समाजासमोर अजिबात आणायचं. ती माझी पत्नी म्हणून अजिबात समाजाच्या समोर येऊ नये. तिचं स्वतःचं कर्तृत्व घेऊन, तिचं स्वतःची ओळख घेऊन तिने समाजात समोर यावं. मोठं होण्यासाठी तुम्हाला स्वतःला स्वतंत्र उन्हात उभा राहावं लागतं, तळपावं लागतं. रामकृष्ण हरी. मोरोची या गावात ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था, आदरणीय गुरुवर्य हरिभक्त पारायण अमोल महाराज सूळ सर. बघा, आपण कीर्तनकाराचं फक्त कीर्तनाच्या व्यतिरिक्त जीवन कसं असतं, कीर्तन सोडून ते समाज प्रबोधन काय करतात हे जाणून घेण्यासाठी हा प्रयत्न करत आहोत. चला तर मग आपण अमोल महाराज सूळ यांच्यासोबत गप्पा मारू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण अमोल महाराज सूळ, ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्था मोरोची संस्थापक अध्यक्ष तथा कीर्तनकार, समाज प्रबोधनकार म्हणून समाजात फिरत असताना आपलं एक सामाजिक जाणीव ठेवून मी या वारकरी शिक्षण संस्थेची सुरुवात, या वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. हे काम करत असताना ते काम सर्वांपर्यंत पोहोचावं या हेतूनं ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून आज ही मुलाखत या ठिकाणी घेतली जाते. या मुलाखतीच्या निमित्ताने हरिभक्ताने आरतीताई भुजबळ महाराज, अतिशय मनापासून मी तुमचं आभार मानतो तथा स्वागत करतो. या संपूर्ण युट्यूब चॅनलचं मनापासून आभार मानतो तथा स्वागत करतो. आणि या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी या संबंध कार्यक्रमाची, या संबंध मुलाखतीची आपण सर्वांनी जी योजना आखलीत आणि या मुलाखतीसाठी माझी निवड केलीत त्याबद्दल तुमच्या संबंध ओम साई ग्रुपचं, ओम साई परिवाराचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला टाइम दिल्याबद्दल. तर मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की समाजामध्ये अनेक लोक असतील, अनेक माणसं असतील, ते तुम्हाला महाराज म्हणून, कीर्तनकार म्हणून ओळखतात. मग मला पहिला प्रश्न असा विचारावा वाटतोय की समाजामध्ये आज कीर्तनकाराची समाजाला का गरज आहे, किंवा कीर्तनकार म्हणजे नेमकं कोण, कीर्तन कशासाठी करावं? आता कीर्तनकाराची समाजाला आज का गरज आहे ह्या प्रश्नातला मी आज हा शब्द काढून टाकेन. कारण कीर्तनकार कालही गरजेचे होते, कीर्तनकार आजही गरजेचे आहेत, कीर्तनकार उद्याही गरजेचे असतील. आणि थोडस माफी मागून सांगतो, कीर्तनकार गरजेचे आहेत, कीर्तनकार गरजेचे होते, कीर्तनकार गरजेचे असतील. च्यापेक्षा माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, समाजाने कोणत्याही कीर्तनकारावरती प्रेम करण्यापेक्षा कीर्तनावर प्रेम करावं. कीर्तन ही खूप मोठी परंपरा आहे, कीर्तनाला खूप मोठा इतिहास आहे. आपण जसं नामदेवरायांपासून, नामदेवरायांना आद्य कीर्तनकार म्हणतो, त्यांच्यापासून ते ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालयापासून तुका झालाशे कळस इथपर्यंतचा कीर्तनकाराचा किंवा वारकरी संप्रदायातल्या संतांचा जो प्रवास आहे, त्यांच्यापासून समाजाला कीर्तन गरजेचं होतं. आजही समाजाची जर समजा तुम्ही अवस्था पाहिली तर आजचा हा समाज द्वेषानं, वैरानं, त्याचबरोबर व्यसनाधीनतेनं एवढा भरकटला जातोय. मग मला थेट सांगा, मला जाहीर सांगा, जर कीर्तन नसतील आज कोणतं व्यासपीठ असं शिल्लक आहे ज्या व्यासपीठावरून समाजाचं मनापासून किंवा समाजाचं तळमळीनं प्रबोधन केलं जाईल? तुम्ही मान्य करा अथवा नका करू, पण माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, आज सध्या कीर्तन हे एकमेव माध्यम शिल्लक राहिलंय ज्या माध्यमातून समाजाचं चांगल्या हेतूनं समाज प्रबोधन केलं जातं. समाजानं नेमकेपणाने काय वागावं, कसं वागावं, कोणत्या पद्धतीनं वागावं हे समाजाला कीर्तनातून शिकवलं जातं. कीर्तनातून त्याचे धडे दिले जातात. जे धडे काल तुकोबरायांनी दिले तेच धडे आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये गुरुनाम गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत, गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या सहित आज महाराष्ट्रातले तरुण पिढीचे, तरुण फळीतले कित्येक कीर्तनकार, या कीर्तनकारांच्या बाबतीत विचार केला, कालपर्यंत जी कुरेकर बाबांनी, राऊत बाबांनी,
जपलेली परंपरा आहे ती आज तरुण कीर्तनकाराच्या खांद्यावरती आलेली असताना आमची सगळ्यांची ती नैतिक जबाबदारी राहते की कीर्तन ही परंपरा घेऊन पुढे चालावं. तुमचा एक त्याच्या आडून एक प्रश्न असा होता की कीर्तनकार कोण असतो. तर कीर्तनकार कोण असतो हे म्हणण्यापेक्षा माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, सगळ्यात अगोदर तो एक माणूस असतो. सगळ्यात अगोदर तो एक माणूस असतो. त्याला त्याचं वैयक्तिक आयुष्य असतं, त्याला त्याच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या असतात. त्या वैयक्तिक जबाबदाऱ्या वैयक्तिक आयुष्य जपता जपता सुद्धा आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून वारकरी संत साहित्याचा अभ्यास करून पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन या शब्दाला प्रमाण मानून संत साहित्याचा अभ्यास करून त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळालं, जे जे आपणासी ठावे ते ते इतरास सांगावे, जे मला कळालं ते निश्चित समाजाला कळावं या तळमळीनं समाजासमोर जो उभा राहतो तो कीर्तनकार. गुरुवर्य अनिल महाराज पाटील यांच्या मुखातलं वाक्य आहे, ते सांगतात कीर्तनकार 2 तास किती चांगला कीर्तन करतो याच्यापेक्षा उरलेल्या 22 तासात तो किती चांगलं वर्तन करतो हे जास्त गरजेचं आहे. आज तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमची कीर्तन समाजासमोर येतायतच, पण उरलेल्या 22 तासाचं आमचं वर्तन काय असावं हे तुम्ही समाजाच्या समोर आणताय. निश्चित हे अतिशय चांगलं काम आहे असं मला स्वतःला वाटतं. खूप छान सर उत्तर दिलं. याच्यातून मला एकच सांगायचंय, समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक युवा कीर्तनकार आहेत. त्या कीर्तनकारामुळं समाजामध्ये काही तरुण पिढी असेल ती कुठेतरी संस्कृतीकडे वाटचाल करते, त्याच्यामुळे हा समाज कुठेतरी तरुण पिढीला चांगलं ज्ञान मिळतंय. आणि कारण बघा, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आता कुठेतरी सुरुवात झाली, तरुण पिढी आता या युवा कीर्तनकारामुळे कुठेतरी संप्रदायामध्ये यायला लागली. कारण पहिलं असं नसायचं, तरुण पिढी कीर्तन प्रवचन भजन असलं ऐकायला नको म्हणायची, पण अशा संस्थेचं स्थापन केल्यामुळं कुठेतरी तरुण पिढी चांगले वर्तणूक करते, चांगले वागते. कारण आजकाल तरुण मुलं व्यसन करतात, त्याच्यापासून तरुण मुलांना चांगले संस्कार मिळत नाही. तुम्ही खूप छान उत्तर दिलं की कीर्तनकार 2 तास काय कीर्तनात बोलतो याच्यापेक्षा तो बाकीचं जीवन कसं जगतो याला फार महत्व आहे. त्यांनी बाकीचं जीवन कसं जगावं हे फार महत्वाचं असतं. कारण कीर्तनकार 2 तास चांगलंच राहतो, समाजासमोर बोलत असतो म्हणून समाजाला तो चांगला वाटत असतो, पण कीर्तनाच्या व्यतिरिक्त तो जीवन कसा जगतो हे मात्र माहीत असलं पाहिजे आणि चांगलं जीवन जगलं पाहिजे. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की कीर्तन ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली किंवा कीर्तन करावं असं कशासाठी वाटलं तुम्हाला, म्हणजे नेमकं कशामुळे तुम्ही कीर्तनाला सुरुवात केली? आता ते संकल्पना कशी सुचली, कीर्तन ह्या काही एक प्रश्न विचारला नाही तुम्ही, बरेच प्रश्न विचारले. कीर्तनाची संकल्पना कशी सुचली, कीर्तनाला तुम्ही सुरुवात कशी केली. आता मुळात कीर्तनाची सुरुवात सांगायची झाली तर मला अतिशय नम्रतेने आज समाजासमोर हे कबुले देऊ द्या की मी कोणत्याही वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलं नाही. आणि आरतीताई मला हे तुमच्या माध्यमातून या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांच्या समोर तथा सर्व जनतेच्या समोर हे सांगायचे की निश्चित मी बऱ्याचदा सांगतो बघा, वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी हा आमच्यासाठी वंदनीय आहे, आदरणीय आहे. मी तर म्हणेन माऊली महावैष्णवांच्या जवळ राहिलेली ती लेकरं आहेत, आईच्या जवळ असणारी ती लेकरं आहेत, ज्यांच्यावरती मायेचा कृपाशीर्वाद झाला, ज्यांच्यावरती माऊली महावैष्णवांची कृपा झाली, आई असणारी ती लेकरं आहेत. पण याचा अर्थ आम्ही जेव्हा वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण न घेता कीर्तन करतो तेव्हा आमची सुद्धा एक नैतिक जबाबदारी अशा रीतीने वाढतं की आपलं कीर्तन चालू असताना आपल्या कीर्तनातून कुठं समाजाला किंवा संप्रदायाला गालबोट लागेल असं विधान न यावं. त्याचबरोबर आपल्या कीर्तनात विनोद असावा, निश्चित असावा, कीर्तनात विनोद निश्चित असावा. पण कीर्तनात विनोद असताना, तो कीर्तनातला विनोद वापरत असताना त्या विनोदाला अश्लीलतेची अजिबात झालर नसावी. त्या कीर्तनातल्या विनोदाने समाजाला हसवावं, पण समाजाच्या समोर आपण इचकट विचकट अभिनय करून उगीच समाजाला भ्रमिष्ट आपण करू नये. अर्थात एवढ्या मोठ्या आचारसंहिता सांगाव्यात एवढी माझी उंची नाही, पण माझं स्वतःचं मत काय राहतं की जेव्हा आम्ही संस्था न सुटता कीर्तनाला उभा राहतो तेव्हा आम्हाला खूप मोठी जबाबदारी राहते की आपल्याकडून एवढा मोठा संप्रदाय आहे, एवढी मोठी परंपरा आहे, या परंपरेला कुठं गालबोट लागला नाही पाहिजे. आणि गेली 10 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला असं नाही वाटत माझ्या कीर्तनात खूप मोठे सिद्धांत सांगितले असतील. मला कधी वाटत नाही की मी माझ्या कीर्तनात कधी
वेदांत सांगितलं असेल किंवा रज्जू सर्पाकार सिद्धांत मला स्पष्ट करता आले नसेल, एखाद्या वेळी मला विचारसागराला स्पर्श करता आला, पण विचारसागराने जे महाराष्ट्राला ज्ञान दिलं त्या ज्ञानाला मी कधी गालबोट लागू देत नाही किंवा मी माझी स्वतःची एक परंपरा जपतो. हे जपत असताना समाजाने काय करावं हे ठरवण्याचा मला अजिबात अधिकार नाही. मला एकच कळतं, आपण ज्या कीर्तनाला उभा राहतो त्या कीर्तनातून संप्रदायाला कुठेही गालबोट लागू नये अशा प्रकारचं कीर्तन करण्याची माझी संकल्पना माझ्या मनात का आली किंवा मग कीर्तन ह्या परंपरेला, कीर्तनालाच मुळात मी का सुरुवात केली, परंपरेला नाही म्हणता येणार, परंपरा जुनी आहे, कीर्तनाला मी का सुरुवात केली. खरं तर कीर्तन ही माझ्यासाठी काही नवीन संकल्पना नव्हती. मला आवर्जून सांगू द्या, माझे आजोबा निष्ठावंत वारकरी होते, अनाथ होते, आई नाही, वडील नाही, बहीण नाही, भाऊ नाही, पण निष्ठावंत वारकरी. शिक्षण नव्हतं पण पंढरीची वारी करायचे. त्यांनी त्यांच्या खांद्यावरती असणारी पताका त्यांनी आमच्या वडिलांकडे दिली. वडिलांकडे ती पताका दिल्यानंतर वडिलांनी ती पताका जपली, वडिलांची वारी. आजही आमचे वडील वारी करतात, त्यांच्या खांद्यावरती ती पताका आहे. म्हणजे माझ्या घरात वारकरी संप्रदायाची पताका, वारकरी संप्रदायाची धुरा, जसं आपण कीर्तनात सहज बोलून जातो, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तसं वडिलांकडे ती वारी होती, परंपरा होती, वडिलांकडे वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान होतं. पण मी शालेय शिक्षणामध्ये सुरुवातीपासून प्रचंड मनापासून लक्ष दिलं असल्या कारणे मला वारकरी संप्रदायाकडे सुरुवातीला येता आलं नाही. खरं तर ह्या गोष्टीची आज खंत वाटते, पण मी ह्या मताने चालणारा माणूस आहे. मी ह्या मताने चालणारा माणूस आहे. आपण उठलो की सकाळ झाले म्हणायचं, दुनिया कधी उठली याच्यापेक्षा मी जेव्हा जागा झालो तिथून पुढचा माझा प्रवास सुरू झाला. मग झालं असं की मी डीएड ला गेलो आणि आरतीताई तुमच्या आयुष्यात मला सगळ्या मुलांना हे सांगू द्या की खचून जाऊ नका, कधीच खचू नका. आयुष्यात चांगला वाईट वेळ येत असतो, चांगला वाईट काळ येत असतो. कुठली घटना, कुठला प्रसंग, कुठलं ठिकाण तुमचा वेळ बदलेल सांगता येत. वेळ बदलतो, निश्चित बदलतो. माणसाच्या आयुष्यात वेळ बदलत असतो. माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट कुठे मिळाला असेल, घरी परंपरा होतीच, पण अशी कित्येक मुलं आहेत ज्यांच्या घरी परंपरा असून त्यांना पुढे त्या परंपरेला प्रवाहित करता आलं नाही. पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट कुठे झाला, तर मी 12वी नंतर, 12वीला चांगले मार्क पडले मला, रयत शिक्षण संस्थेचं पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालय कुसूर तालुका कराड, तिथं मी कॉलेजला गेलो. आणि माझं नशीब एवढं चांगलं की माझे 2 सिनियर कीर्तनकार होते. सगळ्यात चांगली गोष्ट, मगाशी तुम्ही बोलताना सुरुवातीला सांगितलं की तुम्ही कोणाच्या सहवासात राहता, हे खूप गरजेचं आहे. माझ्या आयुष्याला सगळ्यात मोठी कलाटणी कोणी दिली असेल तर माझे गुरु, ज्यांनी मला माळ घातली, ते माझे गुरु मनोज महाराज यादव. खरंच मी पुन्हा पुन्हा या चॅनलच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण अमोल सूळ नावाच्या दगडाचा त्यांनी कीर्तनकार केलाय, अमोल सूळ नावाच्या व्यक्तीचा त्या माणसाने कीर्तनकार केलाय. आई वडिलांनी जन्म दिला, आई वडिलांनी परंपरा दिली, पण खऱ्या अर्थानं ह्या परंपरेला संप्रदायामध्ये उभा राहण्याचं सामर्थ्य कोणी दिलं असेल तर गुरुवर्य मनोज महाराज यादव यांच्यामुळे हे सिद्ध झालं. वयाने माझ्यापेक्षा फक्त 1 वर्षाने मोठे आमचे सिनियर होते. मनोज महाराज यादव आणि कोरेगाव तालुक्यातले अमोल महाराज जाधव हे 2 कीर्तनकार, आम्हाला ज्येष्ठ. मग आम्ही त्यांच्या पाठीमागे फेटा घेऊन जायचो, त्यांच्या फेट्याच्या घड्या घालायच्या, कीर्तन संपल्यानंतर त्यांचा फेटा नीट ठेवायचा. अर्थात ती सेवा होती. मी परत सांगेन की माझ्या गुरुची मी एवढी सेवा केली असेल, पण त्याच्या बदल्यात संप्रदायाने मला एवढं मोठं हे यश दिलं. संप्रदायाने आज माझ्या पदरात एवढी मोठी ही परंपरा दिली. संप्रदायाने मला एवढं मोठं पुण्य दिलं. गुरूंची केलेली एवढीही सेवा कधीही वाया जात नाही. मी त्या गुरूंची तिथं सेवा केली. त्याच्यानंतर व्याख्यानाला सुरुवात केली. मी काही कीर्तनाला सुरुवात नाही केली, फक्त त्यांनी माळ घातली, मग मी व्याख्यानाला सुरुवात केली. व्याख्यानाला सुरुवात केल्यानंतर मी बरेच दिवस सूत्रसंचालन केलं. मी एक चांगल्या पद्धतीनं सूत्रसंचालक या नात्यानं परिसरामध्ये मी परिचित होतो. मग त्यात मी आवर्जून बऱ्याचदा सांगतो, आदरणीय प्रशांतजी सरोडकर सर असतील, पिरळेगावचे पोलीस पाटील आदरणीय औदुंबरजी बुधावले सर असतील, ही माणसं ह्यांच्याकडे बघितलं की बोल वाटतं. प्रचंड हुशार, शब्दाबरोबर खेळणारा आपल्या भागातला सगळ्यात हुशार अवलिया कोण असेल तर औदुंबर बुधावले. एवढं गोड खेळतं शब्दाबरोबर. मी स्वतः त्यांचा खूप मोठा फॅन आहे. मी स्वतः त्यांच्या सूत्रसंचालनाचा खूप मोठा फॅन आहे. मग सूत्रसंचालन करत असताना प्रवचनाला सुरुवात झाली. मला चांगलं आठवतं, आमच्या मामांच्या गावी वडले, फलटण तालुक्यातलं वडले गाव, तिथं पहिल्या प्रवचनाला मी
कुसूरच्याच कराय गुरुजींना फोन केला, गुरुजी मला प्रवचन करायचंय. त्यांनी मला त्यावेळी ओवी सांगितली होती, 4थ्या अध्यायातली 81वी ओवी. हे मजची स्तवी झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणीतले तो सुटला गा. या अभंगावरती गुरुजी, ते पण मला गुरुजी म्हणायचे डीएड झाल्यामुळं, या अभंगावरती म्हणे तुम्ही प्रवचन करा. मी त्या अभंगावरती प्रवचन केलं. प्रवचन केल्यावरती अर्थात मामाचं गाव होतं म्हणल्यावर वाईट तर कोणी म्हणणारच नाही. आणि असं तुम्हाला बी अनुभव आहे, माणसं कीर्तन झाल्यावर चांगलंच म्हणतात, चांगलंच म्हणतात. ते चांगलं म्हणले. मग थोडासा एक आत्मविश्वास आला. तिथून प्रवचनाला सुरुवात केली. आणि प्रवचनाला सुरुवात केल्यानंतर एके दिवशी इथंच आमच्या चुलत्यांचंच कैलासाशी लक्ष्मणराव सूळ त्यांचंच श्राद्ध होतं. श्राद्ध नाही, दुसरी तिसरी पुण्यतिथी असेल. आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी मला आमंत्रित केलं. त्यांनी प्रवचनाला बोलवलं होतं. पण त्याच वेळी धर्मपुरीचं भजनी मंडळ तिथं कीर्तनाच्या तयारीने आलं. म्हणजे विना आणला, टाळ आणले, पखावज आणलं आणि ते म्हणे करा कीर्तन. अरे कीर्तन करा म्हणजे मी अगदी स्पष्ट सांगतो, कीर्तनाला अभ्यास गरजेचा आहे, कीर्तनाला साधना गरजेची आहे, कीर्तनाला तुमचं पूर्वजन्मीचं पुण्य गरजेचं आहे, पूर्वजन्मीचा तुमचा साठा गरजेचा आहे. हे सगळं जरी असलं तरी माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, कीर्तनकार होण्यासाठी भगवंताची इच्छा असावी लागते. आणि कदाचित ते त्यावेळी नव्हतं. मी त्यांची माफी मागितली, मला जमणार नाही, मी आज कीर्तन नाही करू शकत. तुम्ही उभा राहून कीर्तन करा म्हणा. म्हणजे अनिल महाराज पाटील सांगतात बघा, नवीन नवीन कीर्तनकार उभा राहिला त्याच्या मांड्या आधी टाळा वाजत, तो असा लटलट लटलट काप. 2 तासाचं कीर्तन 2 तास होत नाही, त्यांनी विठ्ठल विठ्ठल भजन मध्येच म्हणायचं. मग अर्थात ते होतं, साहजिक सगळ्यांचंच होतं. पण सुरुवातीला अचानक उभा राहिल्यावर त्रास होईल. आपण तयारीनं उभा राहावं. म्हणून मी त्या धर्मपुरीतून आदरणीय भास्कर महाराज पाटील, आदरणीय बाबुराव महाराज काशी, त्यांचं सगळं बहिणी, त्यांना मी तिथे एक शब्द दिला, मी पुढच्या वेळी जेव्हा आपण करू तेव्हा आपण नक्की कीर्तन करू. मला चांगलं आठवतं, मी आमच्याच गावात पडमळकरांच्या इथं वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं होतं. ते माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन. कदाचित त्यांनी दिलेली ती संकल्पना, त्यांनी दिलेलं ते बळ, या सगळ्या गोष्टीच्या आधारानं मी पहिल्यांदा कीर्तनाला उभा राहिलो. त्याच्यानंतर जे काय थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलं, जे मी वाचलं, त्याच्या आधाराने आजपर्यंत कीर्तन करतोय. चांगलं वाईट या गोष्टीवरती मला अजिबात बोलायचं नाही, कारण कीर्तनाच्या शेवटी आपण प्रत्येक जण म्हणत असतो, करीतो कावेत्व म्हणाल ते कोणी नव्हे माझी वाणी पदरीची. माझ्या युक्तीचा नव्हे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो. जसं भगवंताने आजपर्यंत बोलून घेतलंय तसं बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. फक्त कीर्तनातून कधी कुणावर टीका केली नाही, कीर्तनात कधी कुणाचा अवमान केला नाही. एखादा कीर्तनकार न आला, त्याच्या जागेवर जर आपल्याला बदली कीर्तन करावं लागलं तरी सुद्धा तिथं गेल्यावर उगीच त्या कीर्तनकाराची माप काढण्यापेक्षा तोही माणूस आहे, त्याला काहीतरी अडचणीने येता आलं नसेल, हे मी आवर्जून समोर संयोजकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि माझी ही म्हणजे मी एवढा मोठा नाही की तुम्हाला सगळ्यांना सांगेन, फक्त मला एकच सगळ्याच आपल्या भागातील किंवा महाराष्ट्रातील सगळ्याच युवा कीर्तनकारांना हे आवर्जून सांगू द्यात की आपल्या कीर्तनातून कुणाचा अवमान, माप काढलेली, टीका केलेली अजिबात नको. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी या न्यायानं कीर्तन ही आपली आई आहे, आपण सगळेजण तिचा सन्मान करून पुढे जाऊया, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे अगदी. बघा सांगितलं तुम्ही कीर्तनाची सुरुवात कशी केली. शिक्षणाची प्रचंड आवड होती, 12वीत एवढी प्रचंड मार्क मिळवली. म्हणजे आवड असताना सुद्धा जी लोक शिक्षण घेतात त्यांना संप्रदायामध्ये जाता येत नाही. आणि तुम्ही सांगितलं वेळ ही माणसाची बदलत असते. तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही म्हटला की मला इथं कीर्तन करायला सांगितलं, सगळे भजने आलते, गायक, पकवाजा सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही कीर्तन करा. पण त्यावेळेस तुम्ही म्हटला की देवाची इच्छा असावी लागते, भगवंताची इच्छा असल्याशिवाय होऊच शकत नाही. मग त्यावेळेस त्याची सेवा नसते. म्हणजे तुमची देवाची इच्छा नव्हती की त्यावेळेस तुम्ही आणि तुम्ही अगोदरच कीर्तनाला नाही सुरुवात केली, तर आधी सूत्रसंचलन केलं, नंतर व्याख्याता म्हणून प्रसिद्ध झाला आणि नंतर कीर्तनाला तुम्ही सुरुवात. म्हणजे बऱ्यापैकी ज्याला तुम्ही स्टेज डेअरिंग म्हणता ना, ते स्टेज डेअरिंग मी बऱ्यापैकी अगोदरच ह्या 2 गोष्टीतून मिळवलं, सूत्रसंचालन, व्याख्यान. म्हणजे कीर्तन घरामध्ये कोणीच कीर्तन करत नव्हतं. घरातली परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. म्हणजे गरीब असतात, सामान्य कुटुंबामध्ये आपण जगणारी लोक असतो. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जायचं म्हटल्यानंतर आर्थिक अडचणी असतात, किंवा वडील पहिल्यापासून माळकरी वारी करतात, किंवा आजोबा असतील, पंजोबा असतील, सगळे वारी करतात, वारकरी आहेत. पण कीर्तनकार घरामध्ये कोणीच नव्हतं. पहिल्यांदाच तुम्ही कीर्तनाला सुरुवात केली, म्हणजे घरामध्ये पहिल्यांदाच तुम्ही कीर्तनकार झालात. परिस्थिती अत्यंत हलाखीची. आणि बघा परमार्थ कोणाच्याही गोष्टी नसतात. तुका म्हणे येते पाहिजे
जातीची, येड्या गबायाचे काम कोणाचंही काम नाही, आपल्या काहीतरी पूर्वजांची पुण्याई लागते. मग परिस्थिती ही अत्यंत हालाक्याची होती. त्यातूनही तुम्ही शिक्षणातही तुम्ही प्रचंड शिक्षणही घेत होता. पण बघा समाजामध्ये तुम्ही असं कीर्तनाला जात असताना कधी कधी जाता जाता आपल्याला उशीर होतो. वेळ ही माणसाची बदलत असते. तुम्ही सांगितलं आजचा आपला दिवस जर गरिबीचा असेल तर उद्या आपल्यापाशी श्रीमंती. आज आपल्यापाशी पैसा नसेल तर उद्या आपल्यापाशी पैसा येत असतो. म्हणजे माणसाचे दिवस हे बदलत असतात. आजचा दिवस उद्या येत नाही आणि उद्याचा दिवस परवा येत नाही. म्हणजे आज आहे तसं माणूस राहत नाही. माणसामध्ये बदल हे होत असतात. मग मला एकच म्हणायचंय की घरामध्ये काही परंपरा नसताना तुम्ही कीर्तनाला सुरुवात केली आणि म्हणजे कीर्तनाला जाताना कधी कधी एखाद्या वेळेस उशीर झाला. म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारची लोक असतात. काही लोक चांगली असतात, काही लोक वाईट असतात. आपण जरी कीर्तनकार असलो तरी आपल्याला कधी जायला कीर्तनाला उशीर झाला तर एखादा येतो म्हणतो किती वेळ झाला महाराज यायला. म्हणजे कीर्तनात वाईट प्रवृत्तीची आणि चांगल्या प्रवृत्तीची. म्हणजे तुम्हाला समाजामध्ये कीर्तन करायला गेल्यानंतर कशा लोकांचा जास्त अनुभव आला, चांगले की वाईट? चांगली लोक असतात समाजामध्ये, वाईट लोक असतात. मला कशी भेटली, अर्थात मी हे समाजाचा एक घटक आहे, मलाही चांगली वाईट लोक भेटली प्रत्येक वेळी. आणि हा एक साधा मुद्दा आहे कीर्तनकाराला उशीर होणं. मी आवर्जून सांगतो, आवर्जून एखादा कीर्तनकार उशीर करत असेल तर तो त्याचा खूप मोठा गुन्हा. अजिबात नाही मला मोठं म्हणावं म्हणून मी उशिरा जाईन, अजिबात नाही. मला शक्य तेवढं मी लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करेन. फक्त एक आहे, कीर्तनाचे प्रवास अलीकडचे जर कीर्तनकारांचे बघितलं तर लांब लांब कीर्तन करावे लागतात. सकाळचं तुमचं कीर्तन 10 ते 12 जरी समजा आपल्या सोलापूर जिल्ह्यात आपल्या नाते मोरोचित असेल तर कदाचित तुम्हाला संध्याकाळचं कीर्तन नाशिकला करायचं, कदाचित तुम्हाला संध्याकाळचं कीर्तन परभणीला करायचं. तेवढ्या वेळेत तिथं पोहोचणं तुम्ही ते अगोदरच अंतर बघून तारीख घेतलेली असते, हा भाग वेगळा. पण कधी कधी वाहन आहे, अडचण येऊ शकते, वाहन आहे, रस्त्यांच्या सध्या सगळीकडे रस्त्यांची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ होऊ शकतो. मी अगदी प्रामाणिकपणे ह्या वाक्याशी मी एकनिष्ठ राहून बोलतोय की तुम्हाला चुकून उशीर झाला तर लोक समजूनच घेतात. माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. मला 9चं कीर्तन होतं आपल्या इथं भिलारवाडीला बारामती तालुक्यात आणि मी त्या कीर्तनाला 10 वाजता पोहोचलो होतो. अर्थात वाहनाच्या अडचणीमुळे मी पोहोचलो. पुढे गेल्यानंतर मॅपवरती चेक केलं पण ग्रामीण भाग असल्यामुळे मॅपला पण परत पुढे रस्ता सुचला नाही, ते थांबलं जागेवर. मग तिथं आम्हालाच सांगता येत नव्हतं संयोजकाला की आम्ही कुठं आलोय. ते आम्हाला फक्त एवढे सांगायचे की तुम्ही एवढं सांगा तुम्ही कुठं आहे. आम्ही कुठं आहे हे जर आम्हाला कळलं तर आम्ही डायरेक्ट जागेवरच आलो नसतो का. पण आता हेच कळलं नाही, आपल्या भाषेत ज्याला चुकलो होतं आम्ही चुकलोच होतो, कळत नव्हतं आपण नेमकं कुठं आलोय. मग त्यावेळेत मला पोहोचायला 10 वाजल्या. मला खूप चांगला अनुभव असा आला. त्या लोकांनी पोहोचल्या एकच वाक्यात सांगितलं, महाराज अजिबात काळजी करू नका, एकही माणूस घरी गेला नाही, सगळी माणसं जशीच्या तशी तुमची वाट बघत बसलेत. तुम्ही तुमच्या पद्धतीनं अतिशय चांगल्या मूडमध्ये कीर्तन करा. मला चांगलं आठवतं मी ते कीर्तन रात्री 10 ते 12:15 असं केलं होतं आणि त्या लोकांना ते प्रचंड भावलं. त्याच्यानंतर मी त्या गावात 4-5 कीर्तनाचे नंतर जाऊन कार्यक्रम केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप मोठा सोहळा त्यांनी संपन्न केला. त्या सोहळ्यात मी कीर्तन केलं. म्हणजे तुम्हाला समाज माफ करतो पण चूक आणि गुन्हा याच्यात फरक आहे. नजर चुकीनं होते त्याला चूक म्हणा आणि आवर्जून केला जातो त्याला गुन्हा म्हणा. तुम्ही गुन्हा करत असाल समाज तुम्हाला वाईटच वागेल, तुमची चूक असेल समाज तुम्हाला ते पदरात घेईल. असं माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यापेक्षा संप्रदायात चांगली माणसं भेटली का वाईट भेटली, माझं स्पष्ट मत आहे महाराष्ट्राच्या मातेतला वारकरी संप्रदाय हा चांगल्याच लोकांचा संप्रदाय. या संप्रदायामध्ये प्रचंड चांगले लोक आहेत. महाराष्ट्रातल्या या संप्रदायामध्ये मला खूप चांगली लोक भेटली, खूप चांगली. खरंच लोक कीर्तनकाराला समजून घेतात. उशीर जरी झाला तरी लोक समजून घेतात. आपल्याकडून चुकून जर चूक झाली तर लोक समजून घेतात. पण आपण स्वतःहून जर गुन्हा केला, आपण न करत केल्यानंतर लोक माफ करतात. पण आपण स्वतःहून जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला कीर्तनाला जायला उशीर झाल्यानंतर लोक आपल्याला मोठं म्हणतील किंवा चांगलं कीर्तनकार म्हणतील. मी तुमचं वाक्य मध्येच खंडित करून मध्ये बोलतो, थोडं ऐका. ज्यावेळेस लोक म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक एखादी गोष्ट केलेली असते ना तेव्हा दुसरे राहू दे, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोण माफ करत नाही तर ते तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतः तुम्हाला माफ करू शकत नाही. बिकॉज मी ते जाणीवपूर्वक केलंय असं तुमचं मन तुम्हाला सांगतं. आणि जिथं तुम्ही स्वतःला माफ करू शकत नाही तिथं तुम्ही परत कार्यक्रमही चांगल्या पद्धतीने करू शकता, कीर्तन चांगल्या पद्धतीने करू शकता.
समाज निश्चित माफ करतो, ह्या मताचा मी स्वतः. म्हणजे बघा, आपल्याला समाजात तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे चांगली लोक भेटली, वाईट नाही, पण लोकांनी तुम्हाला समजून घेतलं. म्हणजे तुम्ही कीर्तन करत राहिला, पण अचानक मनामध्ये असा प्रश्न का निर्माण झाला की आपण वारकरी शिक्षण संस्था सुरू करावी? मी जाणीवपूर्वक तुम्हाला विचारेल, तुम्हाला शिक्षणाची प्रचंड आवड होती आणि तुमच्या सौभाग्यवती मॅडमही असतील, तुम्ही दोघं शिक्षक होता, तुम्ही मुलांना शिक्षण देत होता. आणि मी कीर्तनात असं ऐकलंय की तुम्ही असं म्हणता, माझ्यापाशी आलेला विद्यार्थी किंवा माझ्या संस्थेमध्ये शिकलेला मुलगा विद्यार्थी कलेक्टर बनला पाहिजे, अधिकारी बनला पाहिजे, डॉक्टर, इंजिनियर असा बनला पाहिजे, असं तुम्ही सांगता. आम्ही तुमच्या कीर्तनामधून ऐकत असतो. पण मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही शिक्षक असताना सुद्धा वारकरी संप्रदायाची सुरुवात म्हणजे वारकरी शिक्षण संस्था सुरू करावी आणि माझ्या संस्थेतला किंवा माझ्यापाशी जो मुलगा शिक्षण घ्यायला येईल त्याला समाजामध्ये काहीतरी मोठा अधिकारी, कलेक्टर असं झालं पाहिजे, असं तुम्हाला का वाटलं? किंवा संस्थेची स्थापना करावी असा का विचार मनामध्ये आला? आता खरं उत्तर देण्यापेक्षा प्रश्न देण्यात ठेवणं हेच माझ्या सगळ्यात मोठी कसरत चालली. एवढा मोठा प्रश्न तुम्ही विचारलाय, ज्या प्रश्नाची सुरुवात कुठून केली तुम्ही की सौभाग्यवतीपासून ते थेट तुम्ही इकडं संस्थेच्या स्थापनेपासून संस्था स्थापन करून पुढे अजून मुलांना अधिकारी का करायचं, म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे. बहुतेक याचं वेळ म्हणजे उत्तर ही वेळ देऊन द्यावं लागेल. तुम्ही असं त्यात बोलला की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये होता, मला आवर्जून सांगू द्या थोडस बाय करेक्ट की मी होतो नाही, मी आजही शिक्षण क्षेत्रात आहे, मी त्या प्रवाहात आहे. ताई तुमच्या निमित्तानं मला सांगू द्या, ज्या दिवशी मला कीर्तन नसतं त्या दिवशी मी आवर्जून संस्थेवर जातो आणि मुलांना आजही मी चांगल्या पद्धतीने शिकवतो. मी पाठीमागे बऱ्याचदा कीर्तनात सांगितलं, आजही तुमच्या माध्यमातून सांगतो की ही शिक्षण संस्था चालू करत असताना, ही वारकरी शिक्षण संस्था चालू करत असताना माझ्यातल्या कीर्तनकारानं ती वारकरी शिक्षण संस्था चालू केलेली नाही, माझ्या अंतःकरणात असणाऱ्या शिक्षकानं ती वारकरी शिक्षण संस्था चालू केली. माझ्यातला शिक्षक मला कधीही मरू द्यायचं नाही, कधीच नाही. मला शेवटी जरी कोणी विचारलं तुम्ही कोण आहात, मी निश्चित सांगेल मी माणूस आहे, मी शिक्षक आहे, मी कीर्तनकार आहे. आणि मला ते शेवटपर्यंत जपायचंय, शेवटपर्यंत जपायचंय. आज सुद्धा माझं नाव घेताना सुद्धा हरिभक्तपरायण अमोल महाराज सर म्हणतात. आणि मला खरंच सार्थ अभिमान वाटतो की मी त्या शिक्षण क्षेत्रात काम करत असताना कित्येक दिवस मी प्रायव्हेट क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण या क्षेत्राशी जोडून राहिलो. क्लासेस घेत असताना सुद्धा महाराष्ट्रातून पहिला क्रमांक गणित या विषयामध्ये काढण्याचं आपण त्याही वेळेला तेवढी मार्क मुलांना आपण पाडली होती, तेवढ्या पद्धतीने मी ते काम करत होतो. मग ते काम करत असताना झालं काय, मुळात मी क्लासमधून कीर्तन या क्षेत्राकडे वळण्यापाठीमागचं कारण की क्लासेस चांगल्या पद्धतीने चालले होते, त्यात काही विषयच नव्हता. पण त्यात कीर्तनाला एवढं स्पीड येत गेलं, एवढी कीर्तनांची संख्या वाढली की मग मला असं जाणवायला लागलं की आपण त्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. त्याच्यानंतर मी पोलीस भरतीची करिअर अकॅडमी चालू केली. माझे 50 विद्यार्थी महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामध्ये आज कार्यरत आहेत, जे माझे विद्यार्थी आहेत. पण ते सगळं करत असताना मला असं जाणवलं की आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही. मी पर्यायी माणूस उभा करण्याचा प्रयत्न केला, माझ्याऐवजी कुठला तरी शिक्षक उभा करायचा, त्याने ते शिकवायचं. पण पोरांची तशी स्वीकारायची तयार नव्हती. मुलांचं एक मत होतं तुम्ही असला पाहिजे, तुम्ही असला तर आम्ही क्लासला बसणार. मग त्याच्यामुळे व्हायला काय लागलं की मला एका गोष्टीची जाणीव झाली की आपण त्यांना ते देऊ शकत नाही. बरं, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची अकॅडमी चालवत असताना तिथं पास नापास हा शेराच नाही, तिथं थेट यशस्वी किंवा अपयशी घडला तर मुलाचं आयुष्य घडल, नाही झालं तर त्याच्या आयुष्याची बर्बादी होईल. कुणाच्याही आयुष्याची बर्बादी करण्याचा अधिकार भगवंताने कुणालाही दिला नाही, कुणालाच दिला नाही. त्याच गोष्टीला प्रमाण म्हणून माझ्याकडे 60 विद्यार्थी असताना मी अकॅडमी बंद केली. महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी असेल, 60 विद्यार्थी असताना बंद झाली. सुरू व्हायला काय कोणी करतंय, संघर्षातून सुरू करतात, ते चालवतात. आजही महाराष्ट्रातल्या खूप चांगल्या अकॅडमी त्या क्षेत्रात काम करतायत. फक्त ते करत असताना मी अकॅडमी थांबवली. अकॅडमी थांबवल्यानंतर कीर्तन क्षेत्रामध्ये काम करत राहिलो. मग परत ही संस्था का सुरू करावी वाटली, तर सुरू करावी वाटली ह्याच्या पाठीमागचं कारण निश्चित लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन नंतर लॉकडाऊन मध्ये आपल्यातली बरीच लोक गेली, निधन झालं आणि परिणामी तुम्हाला पुढल्या वर्षी बरीच श्राद्धाची कीर्तन करावी लागली. मग त्या श्राद्धाच्या कीर्तनाच्या माध्यमातून फिरत असताना मला एक अनुभव आला की मुलं
ऑनलाईन शिक्षण, हा ऑनलाईन शिक्षणामुळे मुलं मोबाईलच्या एवढी अधीन गेली होती की त्या मुलांच्या हातातला मोबाईल खाली ठेवणं पालकांना जिकिरीचं झालं. आज सुद्धा बऱ्याच घरामध्ये तुम्हाला अशी मुलं मिळतील जी मुलं मोबाईल हातात घेतल्याशिवाय जेवण करत नाहीत. मला या चॅनलच्या माध्यमातून सांगू द्या, तुमच्या मुलाच्या हातातला मोबाईल घेतल्यानंतर जर तुमचा मुलगा किरकिर करत असेल, तो जर त्रास देत असेल, तर तुमचा मुलगा मानसिक दृष्ट्या विकृत व्हायला लागलाय. हा एक मानसिक आजार आहे. आणि ते सगळं निरीक्षण मी त्या वर्षभरात केलं. मी प्रचंड फिरलो त्या वर्षभरात. फिरत असताना मला जाणवलं की काहीतरी पण चुकतंय. बर, ह्याच्यात विश्व एवढं मोठं आहे, ह्या विश्वामध्ये सुईच्या टोका एवढं सुद्धा तुमचं अस्तित्व नाही. तुम्ही काय बदल करू शकता? प्रबोधन तर तुम्ही करतायच, पण असं म्हणतात की 1000 वाक्य बोलण्यापेक्षा एका वाक्याची कृती केलेली खूप चांगली, कधीही चांगली. मग ह्याच्यावर काय करता येईल? बोलतो तर आपण रोजच बोलतो, रोज आपण समाजात लोक ऐकतात, सोडून देतात, बदल होतो. आणि तुम्ही आता जर म्हणत असाल की लोक ऐकत नाही, माझं स्पष्ट मत आहे, ऐकतात लोक. फक्त काय, तुम्ही त्याचा आउटपुट घेत असताना कसा घेता? तुमचं कीर्तन झालं लगेचच चांगला वागेल असं नाही माणूस, पण एखादा जर वाईट काम करायला निघाला असेल तर त्याचं स्पीड कमी होतं. नेहमी लक्षात ठेवा. लगेच एखादा माणूस तुम्ही कीर्तन केलं आणि तो दारू सोडून गेला, अजिबात नाही, अजिबात नाही, होणार नाही. अर्थात होणारच नाही असं नाही. गुरुवर्य तात्यांसारख्या मोठ्या माणसाने काम केलं यात, पण लगेच तो बदल त्याच्यात होणार नाही. आता ऐकून गेला आणि लगेच दिली दारू. तो हळूहळू त्याच्या आयुष्यातला वाईटाचा वेग कमी करेल. आणि वाईटाचा वेग कमी केलं हे तुमचं सगळ्यात मोठं काम झालं कीर्तनातून. मग हे करत असताना माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग काय करू शकतो? मी सांगतो परत एकदा, माझ्यातला शिक्षक जिवंत असतो, आजही आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो आहे. माझ्या लक्षात आलं की आपण अशी मुलं एकत्र करू, आणि अशी मुलं एकत्र करून उगीच त्यांच्या आई वडिलांना तुम्ही असं जागा आणि तुम्ही हे करा, त्यापेक्षा ती मुलं माझ्याजवळ ठेवू. आणि म्हणून मी 22 विद्यार्थी एकत्र केले. आता सध्या किती? आता माझ्याकडे 70 विद्यार्थी शिक्षण घेतात. पण 22 पोरं एकत्र करून मी त्या पोरांना चांगल्या पद्धतीनं वारकरी शिक्षण तर दिलं. अर्थात मला नम्रपणे हे कबूल करू द्या की मी स्वतः कुठेही वारकरी शिक्षण संस्थेत न गेल्या कारणे वारकरी संप्रदायाचं जिथपर्यंत ज्ञान त्या मुलांना द्यायला पाहिजे तिथपर्यंत देण्यासाठी मी स्वतः समर्थ नसलो तरी मी त्या सामर्थ्याची माणसं संस्थेवरती आणून ठेवली. मृदंगासाठी स्वतंत्र शिक्षक, गायनासाठी स्वतंत्र शिक्षक, मुलांचे पाठ घेण्यासाठी स्वतंत्र शिक्षक, असे मी तिथं अध्यापक उपलब्ध केले. त्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं. संप्रदायाचं शिक्षण देत असताना मी जर माझ्या स्वतःशी प्रामाणिक असेल तर मला हे वाक्य म्हणण्याचा नक्की अधिकार आहे की मी त्यांचं शालेय शिक्षण अतिशय चांगलं दिलं. माझ्याकडे जी मुलं 10वीत होती 80% पेक्षा जास्त मार्क काढून पास झाली. सध्या ती मुलं सायन्सने शिक्षण घेत आहेत. आणि मी बॉन्डअप करून देऊ शकतो. मी पूर्ण शुद्धीवर असताना हे वाक्य तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगतो. मी बॉन्डअप करून देऊ शकतो. मी स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो. तुम्ही अर्थात 10वीतच पोरगा घेऊन याल आणि त्याला लिहिताच वाचता येणार नाही, तुम्ही म्हणाल सर ह्या पोराचा पहिला नंबर काढा आणि ह्याला इंस्टेक, असं होणार नाही. असं होणार नाही. माझ्याकडे जादूची छडी नाही. मी एक माणूस आहे, मला मर्यादा आहे. फक्त 2 ते 3 वर्ष मुलगा जर माझ्या संपर्कात राहिला तर मी निश्चित त्या मुलाला 80-85% पेक्षा जास्त मार्क काढून देऊ शकतो. कारण आता ते खरं तर जास्त होईल, पण मला आवर्जून सांगू द्या की 1 मिनिटाचा जास्तीचा वेळ घेतो आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून. 7वी 8वीतला मुलगा आहे, त्याला लिहिता वाचता येत नाही. तुम्ही काय कराल त्याच्यासाठी? त्याला 7वी 8वीचं शिकवत बसणार? साहजिक आहे. दोषी तर कोणीच नाही. वर्गातले शिक्षक ज्यावेळी येतील ते बिचारे काय करतील? बरं, त्यांना हा एकटा नाही, त्यांच्यासमोर अख्खा वर्ग बसलाय. वर्गात असा एक पोरगा आहे जो 7वीत आहे पण 9वीची गणित सोडवतो. मग वर्गात जर क ख ग शिकवत बसलं, वर्गात जर अ आ इ शिकवत बसलं तर तो त्या हुशार मुलावरती अन्याय होतो. साहजिक त्या शिक्षकाला त्याचा सिलेबस घेऊन पुढे जावं लागतं. जे त्याला शासनाने ठरवून दिलाय तो अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. अजिबात त्या शिक्षकाचा दोष नाही. पण जो मुलगा 2 वर्ष घरी बसला, त्याला लिहिता वाचता यायचं बंद झालं, त्याची अक्षर ओळख मोडून गेली, त्याला तुम्ही 7वीत बसवलाय, तो फळ्याकडे बघताना कन्नड एसटीच्या पाट्या वाचताना कसं आपल्याला जिलबी 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 दिसत, तसं दिसणार त्याला. ते सगळं त्याला तसंच दिसणार. ज्याला अबक कळत नाही त्याला तुम्ही एक्स वर्ग वाय वर्ग काय शिकवणार आहे? ज्याला अबक कळत नाही त्याला तुम्ही इंग्रजी काय शिकवणार आहे? मग तिथं सगळ्यात महत्वाचं, मी ज्यावेळेस हे 2रं वर्ष चालू झालं आपलं, त्यावेळी माझ्याकडे 28 मुलाशी होती ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं.
70 पैकी 28 होती. किती वयाची होती ती? म्हणजे 7वी 8वीतली होती ताई. 7वी 8वी 5वी 6वी, म्हणजे माझ्याकडे सगळ्यात लहान मुलगा 3रीतला. त्याच्यापासून 10वीतला पोरगा होता. अजून काय सांगू, त्यांना लिहिता वाचता येत नाही. पण माझं एक आता ते 10वीतला त्याला मी थोडंसं स्पीड दिलं, पण बाकीची जी मुलं आहेत मी स्वतः ठरवलंय माझं 1 वर्ष जाईल, काही नाही. त्या 7वीत आहे ना, नाही त्याला 7वीतला काही उद्या मी त्याला लिहायला वाचायला शिकवेन. मी त्याला 7वीत लिहायला वाचायला शिकवेन. तो स्ट्रॉंगली चांगल्या पद्धतीने लिहेल वाचेल. समोर श्रीराम जय राम जय जय राम लिहिलंय, एवढं जरी त्याला कळालं तरी तो 7वीचं वर्ष जरी त्याचं गेलं तरी 8वीत चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्या बरोबर ताकदीनं उतरल आणि तो 8वीचा यशस्वी विद्यार्थी होईल. पण त्याला 7वीत वाचताच नाही आलं. तुम्ही किती वेळा त्याला 7वीचं शिकवल्यावर त्याला येईल? नाही येणार. त्याची ती बौद्धिक पात्रता नाही, त्याची ती बौद्धिक कुवत नाही. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की मुलांना अगोदर बेसिक फाउंडेशन पासून उभा करा आणि ते करण्याचं मी काम करतो. 28 होती, अजून 3 राहिलेत. 25 विद्यार्थी माझे अस्खलित वाचतात, चांगल्या पद्धतीने लिहितात, खूप चांगला रिझल्ट आहे. मी त्या पोरांना लिहायला वाचायला शिकवलं. आणि मी म्हणून मीच नाही, तुम्ही ज्याप्रमाणे मागाशी उल्लेख केला, आमच्या मॅडम, माझी सौभाग्यवती पत्नी पूजा, आवर्जून सांगू द्या, लग्नानंतर मी पूर्ण शिक्षण पूर्ण केलंय. ज्यावेळी आमच्या संसाराला सुरुवात झाली तेव्हा माझ्या डोक्यात होतं, आणि ह्या माध्यमातून मला आणखी एक गोष्ट समोर मांडू द्या की एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन. प्रत्येक जीव हा एक अव्यक्त ब्रह्म आहे, ज्याला त्याला व्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिला अमोल महाराज सूळची पत्नी म्हणून मला समाजासमोर अजिबात आणायचं आहे. ती माझी पत्नी म्हणून अजिबात समाजाच्या समोर येऊ नये. तिचं स्वतःचं कर्तृत्व घेऊन, तिचं स्वतःची ओळख घेऊन तिने समाजात समोर यावं. निसर्गाचा नियम आहे, मोठ्या झाडाखाली उगवलेलं लहान झाड कधीही मोठं होऊ शकत नाही. मोठं होण्यासाठी तुम्हाला स्वतःला स्वतंत्र उन्हात उभं राहावं लागतं, तळपावं लागतं, चमकावं लागतं. तेव्हा स्वतःची सावली निर्माण होते. दुसऱ्याच्या सावलीत उभा राहून स्वतःची ओळख विसरली जाते. हे मी तिला आल्या आवर्जून सांगितलं, तुला माझी पत्नी म्हणून समाजाच्या समोर यायचं नाही, तुला शिकायचंय. मी तिला शिकवलं म्हणण्यापेक्षा ती तेवढ्या तळमळीनं शिकली. तिने इथं आल्यानंतर ग्रॅज्युएशन केलं, BSc केलं. BSc नंतर MSc ला त्याला मंगळवेढ्याला जावं लागलं. मी मंगळवेढ्यासाठी तिला ऍडमिशन घेऊन दिलं. मंगळवेढा थ्रू मोरोची हा प्रवास. त्याच्यानंतर BEd साठी अकोल्याला ठेवलं. आता सध्या तिचं MSc BEd कम्प्लीट झालंय. गणित ह्या विषयाची खूप दुर्मिळ माणसं, तेवढ्या दुर्मिळतेचं शिक्षण तिला मी उपलब्ध करून दिले. आणि मी म्हणण्यापेक्षा तिनं ते स्वतः घेतलंय, चांगल्या ताकदीनं ते घेतलंय. अर्थात तेवढ्या शिक्षणाचा शिक्षक आपण कॉलेजला सुद्धा ऍज अ प्रोफेसर म्हणून ठेवू शकलो असतो. पण मी आणखी त्यात माझा स्वार्थ म्हणून तिला असं सांगितलं की हे माझं काम आहे, ही मुलं मी गोळा करून आणलेत, ही मुलं मी एकत्र केलेत, तर थोडस तुझ्या शिक्षणाचा ह्या मुलांना उपयोग होऊ दे. म्हणून हे जे काय आज तुम्ही संस्थेचं शालेय दृष्टिकोनातून जो विकास झालेला बघताय त्याचं पूर्ण श्रेय मी तुला देतो. कोणकोणत्या भागातून आलेले विद्यार्थी आहेत? म्हणजे लास्टचा विद्यार्थी मुंबईचा आहे, इकडे लास्टचा विद्यार्थी तुळजापूरचा आहे. दरम्यानचं तुम्ही अंदाज बांधू शकता. बघा, तुम्ही सांगितलं की म्हणजे संस्था मी नाही चालू केली तर माझ्या अंतकरणातल्या शिक्षकांना चालू केली. आणि तुम्ही सांगितलं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी शिक्षकच राहणार. म्हणजे खरंच तुमचा स्वाभिमान, अभिमान वाटतो. आणि तुम्हाला शिक्षणाबद्दल प्रचंड आवड आहे. आणि तुम्ही गणित विषय इतका छान शिकवता आणि तुमच्याकडून आम्हीही शिकलेलो आहे आणि अनेक विद्यार्थी घडतात. आणि मला यातून एक सांगायचं की तुम्ही म्हटला शिक्षण हे मुलांसाठी महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही समाजासमोर कीर्तनात गेल्यानंतर सांगत असता, पण समाजाला ते फक्त ऐकून घेतात आणि ऐकून थोड्या गतीने ते त्यांच्यात सुधारणा करण्याचं सुरुवात करतात. पण सुधारणा करतात, पण मुलं तशी घडत नाहीत. म्हणून तुम्ही विचार केला आणि संस्थेला सुरुवात केली. पण बघा, संस्थेमध्ये आलेला विद्यार्थी, मला एकच म्हणायचं, अधिकारी नाही होऊ द्या, कीर्तनकार, कलेक्टर, इंजिनियर नाही होऊ द्या, पण तुम्ही त्या पात्रतेची मुलं घडवता. आणि आम्ही असं ऐकलंय की गेल्या वर्षी तुमच्यापाशी जो विद्यार्थी होता त्याला तुम्ही 80च्या पुढे मार्क पडाली. 2 विद्यार्थी 10वीला होते, त्यांना जास्त मार्क पडाले, म्हणजे चांगल्या मार्काने पास झाली. म्हणजे तुम्ही तशी विद्यार्थी घडवताही आणि तुमच्या हातून तसं चांगलं कार्य होतही राहतं. भगवंताने तेवढी ताकद तुमच्यापाशी दिली, तेवढं सामर्थ्य दिले आणि तोच तुमच्याकडून करून घेतोय, कारण त्याच्या सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही. मग बघा,
तुम्ही तुमच्यातला शिक्षक जागा होता म्हणून मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ही संस्था चालू केली आणि तुमच्या बरोबर तुमच्या सौभाग्यवती मॅडमही असतील, तेही तुम्हाला सहकार्य करतात. आणि खरंच अभिमान वाटतो की तुम्ही म्हणता की स्त्रीनं स्वतःच फक्त माझी पत्नी म्हणूनच त्यांना समाजामध्ये ओळखू नये, की त्यांनी स्वतःचं कर्तृत्व केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी स्वतः शिकावं आणि स्वतःचं नाव मोठं करावं, स्वतःचं कर्तृत्व करावं, त्यासाठी तुम्ही त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार दिला आणि शिक्षण घ्यायला सांगितलं. म्हणजे खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि बघा, मुलं संस्थेमध्ये आल्यानंतर त्यांना नाही काही जमलं तर नाही जमू द्या, पण त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली आणि कपाळाला जर गंध असला, तो काही नाही केलं पण तरी तो आपल्या आई वडिलांना कधी उलट बोलणार नाही, आपल्या थोर व्यक्तींचा आदर केल्याशिवाय राहणार नाही. कारण आवड कशी निर्माण झाली? आवड मी सांगितलं तुम्हाला की मी व्याख्यान, सूत्रसंचालन ह्या क्षेत्रात होतो, प्रवचन करत होतो. आणि मग प्रवचनासाठी जो अभ्यास केला होता त्याच्यात वाढ करून कीर्तनासाठी अभ्यास केला आणि मी कीर्तनासाठी उभा राहिलो. कीर्तनासाठी उभा राहिल्यानंतर एक लक्षात ठेवा, काम कामाचा गुरु आहे. जिथपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीत स्वतःला झोकून देऊन काम करत राहता. आपल्याला मी आदरणीय श्री हरी महाराज यादव यांना एकदा प्रश्न विचारला होता, बाबा कीर्तन चांगलं करण्यासाठी काय करावं लागेल? त्यांनी एका वाक्यात मला उत्तर दिलं होतं, काही करू नका, कीर्तनावर भरभरून प्रेम करा. ज्या दिवशी कीर्तन तुमच्यावर प्रेम करेल त्या दिवशी तुम्ही कीर्तनकार झाला. तुम्ही कीर्तनावर प्रेम करा, प्रचंड प्रेम करा. जीवावा आल्यासारखं उगच मला दिली तारीख म्हणून 2 तास जायचं आणि बोलायचं. तुम्ही तुमच्या जवळ आहे ते 2 तासात समाजापर्यंत पोहोचवण्याचा तळमळीनं प्रयत्न करा. हे बघा, सर्वोत्तम व्हावं, श्रेष्ठ व्हावं असा माझा कधी प्रयत्नही नाही, असा माझा कधी दावाही नाही. फक्त एक की जे माझ्याकडे आहे, मी किती प्रयत्न केल्यावर मी इंदोरीकर बाबासारखं कीर्तन करू शकतो? कधीच नाही. मी किती प्रयत्न केल्यावर मी पुरुषोत्तम दादा सारखं गाऊ शकतो? कधीच नाही. फक्त एक आहे, भगवंतानं त्यांना जे दिलं ते मला निश्चित दिलं नाही, पण मलाही असं काहीतरी युनिक दिलं असेल, भगवंताने मला असंही काहीतरी चांगलं दिलं असेल जे मी समाजाच्या समोर मांडू शकतो. आणि मी प्रत्येक वेळी तो प्रयत्न करत राहिलो, जे माझ्याजवळ आहे ते मी समाजासमोर ताकदीनं मांडेन. आणि मी सुरुवातीपासून त्याच प्रयत्नाला म्हणजे पकडून आहे, मी तसाच आजपर्यंत प्रयत्न केलाय. आणि आवड म्हणाल तर कामातूनच आवड निर्माण होती. आजचं कीर्तन केलं, माणूस हा स्तुतीप्रिय प्राणी आहे. आपण म्हणतो की बाबा स्तुती आवडू नये किंवा स्तुती ऐकू नये, पण किती काय करा. नेपोलियन बोनापार्टला स्तुती आवडत नसायची, पण एखादा म्हणला आमच्या राजाला स्तुती आवडत नाही म्हणजे आवडायचं. फिरून त्याला स्तुतीच आवडत होती ना, स्तुती आवडत नाही असं म्हणणं सुद्धा स्तुतीच आहे, मग त्याला ती आवडायची. नेपोलियन बोनापार्टला स्तुती आवडत नव्हती, स्तुती आवडत नाही म्हणलं की आवडायचं. माणूस हा स्तुतीप्रिय प्राणी. आणि स्तुती करण्यापेक्षा कुणीतरी आपल्याला आरसा दाखवणं गरजेचं असतं की बाबा हे आजचं तुमचं वास्तववादी कीर्तन. आणि मला एक सवय आहे, माझ्याबरोबर विशाल महाराज जाधव असतात, कीर्तन संपलं बाकी कोणाचे मला कोणाच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज नाही की तुम्ही चांगले आहात, तुम्ही वाईट आहात. मी समाजाकडून त्यापेक्षा पूर्ण सोडून दिली. मी जिथं आपल्याला स्पष्टीकरण द्यावं लागतं, हे अर्थिताई आयुष्यभर लक्षात ठेवा, हे वाक्य सगळ्यांसाठी बोलून जातो. जिथं तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागतं तिथं तुमची किंमत शून्य असते. तुम्ही अजिबात स्पष्टीकरण देत बसू नका, मी चांगला मी चांगला. अजिबात स्पष्ट, जसे आहात तसे समाजाच्या समोर जा. जे तुम्हाला स्वीकारतील ते तुम्हाला अंधारात सुद्धा स्वीकारतील, आणि ज्यांना तुम्हाला नाकारायचे ते तुम्हाला उजेडात देखील नाकारतील. त्यामुळे जसे आहात तसे समाजाच्या समोर जा. तुम्ही बिनधास्त जा, हरकत नाही. उगीच जे माझ्याकडे नाही ते मला आवर्जून हे सांगू द्या, मला अतिशय प्रामाणिकपणे सांगू, मी जे माझ्याकडे नाही ते कधीच दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. मी असा आहे, मी जसा आहे तसं समाजाने मला स्वीकारलं. आणि कामातूनच मी घडत गेलो. मी विशालला विचारतो, कीर्तन संपलं गाडीत बसले, माझं त्याला कसं काय आज त्याने मात्र व्हॅल्युएशन करताना उगीच असं चांगलं झालं नाही, त्याने जे झालं ते झालं. त्याचं सहज गाडीत बसल्यावर वाक्य असतं, महाराज काय काय ना पण आज जरा म्हणजे मला रोजच्या, आता ते असं नाही ना म्हणत की पडलं कीर्तन वगैरे, असं नाही, ते रोजच्या पेक्षा जरा मला आज कमीच वाटलं काहीतरी. आपण समजून घ्यायचं की त्याला शब्दाला मर्यादा, आपण खचायचं, दुसऱ्या दिवशी आणखी ताकदीनं उठायचं. पुन्हा जे आपल्या चुका कालच्या कीर्तनात झाल्या ते उद्या होऊन द्यायच्या नाही. आपोआप कीर्तनात वाढ होत गेली, घडत गेलो. आता सरांनी सांगितलं की
प्रत्येक युवा कीर्तनकाराला माझी एक विनंती असेल की प्रत्येक युवा कीर्तनकाराला मी सांगेल, आता काय सुंदर वाक्य बोलले सर महाराजांनी सांगितलं की माणसानं कीर्तनकारानं कीर्तनावरती प्रेम केलं पाहिजे. म्हणजे आपण कलेवरती प्रेम केलं तर ती कला आपल्याला अजून आतल्या अंतःकरणात जागा करते आणि ती कला ते कार्य म्हणजे कीर्तन करण्याची आपल्याला अजून ऊर्जा निर्माण होते. म्हणून आपण कीर्तनावर प्रेम केलं पाहिजे. मग मला आता शेवटचा असा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या कुटुंबाविषयी म्हणजे कुटुंबाविषयी माहिती किंवा तुमच्या जीवनात तुम्हाला कीर्तना व्यतिरिक्त काही सुखद प्रसंग असतील, काही दुःखद प्रसंग असतील, म्हणजे काही काही प्रसंग तुम्हाला पाहायला मिळाले आणि तुमच्या कुटुंबामधली तुमची परिस्थिती, तुमचं कुटुंब ह्या सगळ्याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगावी. बरोबर. मुलाखतीच्या शेवटी तुम्ही कुटुंब या विषयाला आलात, तर कौटुंबिक माहिती सांगायची म्हटलं तर मला हे आवर्जून सांगू द्या, कुठलाही कीर्तनकार कीर्तनाला जात असताना त्याच्या पाठीमाग त्याचं एक समृद्ध कुटुंब असावं लागतं. कीर्तन हे 2 तास तुम्ही अंतःकरणापासून भगवंत प्राप्तीची साधनं समाजासमोर मांडण्याचं एक प्रभावी सादरीकरण आहे. कोणतंही सादरीकरण करत असताना तुमची मानसिकता स्ट्रॉंग असावी लागते, मानसिकता चांगली असावी लागते. मानसिकता चांगली राहण्यासाठी तुमचं कौटुंबिक वातावरण अतिशय चांगलं असावं लागतं. आणि मी या बाबतीत अतिशय नशीबवान आहे. भगवंताने मला अतिशय चांगलं कौटुंबिक वातावरण दिलंय. एकदम चौकोनी कुटुंब आहे माझं. मी बऱ्याचदा सांगितलं की मी एकुलता एक आहे. बहीण नाही, भाऊ नाही. आई वडील म्हणजे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच शिल्लक नाहीत. माझ्या आयुष्यात आई वडिलांनी मला काय दिलं असेल तर सगळ्यात मोठी भेटवस्तू काय दिली असेल तर माझ्या आयुष्यात त्यांनी मला मी दिला. त्यांनी मला घडवलं. लय मारायचे वडील 12वी पर्यंत, पण एक बाप म्हणून त्यांचं ते काम होतं, बाप म्हणून त्यांचं ते कर्तव्य होतं. अलीकडे एकुलता एक पोरगा म्हणले की असं तळ हाताच्या फोड, तसं शब्दच वापरत नाही मी. तळ हाताच्या फोडाप्रमाणे नाही, फोडून वाढवले. फोडाप्रमाणे वाढवलं नाही. प्रचंड जिथं गरज आहे ना तिथं त्यांनी शिक्षाच केली आणि त्याच गोष्टीचा परिणाम म्हणून मी आज तुमच्या समोर बसलोय. मी सांगितलं की त्यांच्या परिस्थितीनं त्यांना मला काय देता आलं नाही देता आलं ह्याचं मी संपत्तीचा टेप लावून कधीच मोजणार नाही. पण ह्या जगामध्ये जगण्यासाठी जी संपत्ती लागते ती सगळ्यात मोठी संपत्ती त्यांनी माझ्याजवळ दिली आणि त्याच संपत्तीच्या आधारानं मी हा प्रवास करतोय. माझी आई असेल, माझे वडील असतील, दोघंही अतिशय आदर्श होत. मी आवर्जून सांगू का, माणसाला जशी आई हवी असते तशी भगवंताने मला आई दिली. माणसाला जसे वडील हवे असतात, वडिलांचं वर्णन करताना आपण आपली कुरवंडी वाळवणी म्हणतो तसं नारळासारखा बाप वरून कठोर असतो, आत्मायेचा झरा असतो. तसंच प्रत्येक वेळी तसंच जगत राहिले अण्णा. म्हणजे जशी आई हवी तशी आई मिळाली. अहो मला आवर्जून सांगू द्या, काही मुलांच्या आयुष्याचं म्हणजे त्याच्या करिअरचं त्याच्या स्वप्नांचं वाटो निव्वळ बाप व्यसनी असल्या कारणानं झालं. बाप जर निर्व्यसनी असता तर त्या मुलांनी खूप मोठं कर्तृत्व करून दाखवलं असतं. पण कमी वयात त्यांच्यावरती कुटुंबाची जबाबदारी पडली. आता मला नाव घेता येणार नाही, आपण लाईव्ह करतोय, मुलाखत घेतोय. आमच्याकडे काही अशी मुलं आहेत, माझ्या वर्गात अशी काही मुलं होती, खूप हुशार होती, पण परिस्थितीने मारली ना. घरी वडील व्यसनी असल्या कारणे त्यांना शाळा सोडून द्यावी लागली, निम्म्यात सोडावी लागली. खूप हुशार असणाऱ्या मुलांना सुद्धा घरी जाऊन नाईलाजानं कामं करत बसावी लागली आणि शिक्षणापासून दूर गेले. आजही त्यांच्या आयुष्याची सस्यहलपट चालूच आहे. मग मी भगवंताचे त्यासाठी आभार मानतो. आई जशी पाहिजे तशी आई मिळाली, जसा बाप पाहिजे जसे वडील पाहिजे तसे अण्णांचा स्वभाव अतिशय चांगला, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी माझ्यावर संस्कार केले. हे सगळं आई वडील चांगलेच असतात. भगवंतानं जशी अर्धांगिनी पाहिजे, जशी पत्नी असावी तशी पत्नी दिली. 2 संसाराला खूप गोड अशी फळ ज्ञान ऐकून आहे. दोघे कीर्तनाला येतात, कीर्तनात टाळ घेऊन उभा राहतात, नाचतात. कौतुक वाटतं कधी कधी. कोंडादादा खेळत असला तर खेळता खेळता बी ते भजनच म्हणते, खेळता खेळता अभंगच म्हणते. मग मनाला बरं वाटून जातं नाही का. जिथं सिनेमाची गाणी आपल्या ओठावरती येत होती किंवा सिनेमाची गाणी लहान मुलांच्या ओठावरती येतात, तिथं त्याच्या ओठावर ज्ञानोबरायांचा एखादा अभंग यावा. हे आपण काय देतोय तेव्हा ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे. खेळता खेळता त्याच्या ओठावर तुकोबरायांचा एखादा अभंग येतोय. हे सगळ्यात मोठं यश काय असेल तर त्या लेकरांच्या ओठावरती येणारी हे अभंगवाणी. कुटुंब ही अतिशय चांगली भावना एका विचारानं
मी पाठीमागल्या काही दिवसापूर्वी एक वाक्य ऐकलं होतं, घर असं असावं की तुम्हाला घरी जाऊ वाटावं. निश्चित तुम्हाला घरी जाऊ वाटलं पाहिजे, तुम्हाला घरी यावं वाटलं पाहिजे. आणि मला आनंद वाटतो, मला माझ्या घरी यावं वाटतं. एवढं गोड कुटुंब भगवंताने माझ्या पदरात टाकले. खूप चांगलं. सगळ्यांचा सपोर्ट असतो, सगळेजण ह्या कामात सहकार्य करतात, सगळ्यांचं योगदान आहे. आणि कुटुंबाचं सहकार्य असल्याशिवाय माणूस घडतच नाही ना. दुनिया विरोधात जाऊ दे, कुटुंब सोबत पाहिजे. आणि दुनिया सोबत असू द्या, कुटुंब विरोधात जाऊ दे, तुम्ही काही करू शकता. तुम्ही सांगितलं बाप पाठीशी असला ना जीवनात काहीच लागत नाही. तुम्ही जिथं राहणार आहे ना, तुम्ही जिथं राहणार आहे तिथं तुमचं शक्तीस्थळ असलं पाहिजे, ते तुमचं सामर्थ्य असलं पाहिजे. मला आवर्जून समज आहे, माझं कुटुंब हे माझं सामर्थ्य आहे, माझं कुटुंब हे माझं सामर्थ्य आहे. चांगल्या पद्धतीनं जगलो. आता ते सुखद दुःखद म्हणाल तर आयुष्यच आहे शेवटी. आयुष्य म्हटलं की एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, तरी जरदारी वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वता एवढे. हे सगळं रोजचं पाठ आहे किंवा रोजचं सांगणं आहे. पण या चॅनलच्या माध्यमातून दुःखद क्षण म्हणाल तर उगीच एखादा क्रिएट करून सांगण्यात मजा नाही. असं भगवंताने खूप दुःख व्हावं असं माझ्या वाट्याला बहुतेक काही दिलं नाही, कधीच नाही. हे एखाद्याने नावं ठेवणं, कोणीतरी चुकीचं म्हणणं वगैरे हे प्रत्येकाच्याच वाट्याला आहे. त्याला मी काय असं विशेष करून ग्लो करून ते सांगायची मला काही गरज नाही. कधीतरी लहान असताना माझा एक भाऊ वारला आणि त्याचं नाव काढल्यावरती आजही आईच्या डोळ्याला पाणी येतं. एवढी एक दुःखद घटना आजपर्यंत घडलेली. सुखद म्हणाल तर रोज सुखच अनुभव. त्याला काय प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घटनेला सगळ्यात सुखद काय असेल ह्यात तर जेव्हा मी कीर्तनकार म्हणून उभा राहतो. आता येत नाहीत अण्णा खरं संस्था चालू झाल्यापासून, पण मी कीर्तनकार म्हणून उभा राहायचो. आणि मी कीर्तनाला उभा राहिलो की मग अण्णा टाळ घेऊन उभा राहायचे आणि खूप अभिमानाने माझ्याकडे बघायचे. अण्णा जेव्हा त्या अभिमानानं माझ्याकडे बघतात तेव्हा आपल्याला जगात सगळ्यात सुखी असल्यासारखं वाटतं, श्रीमंत असल्यासारखं वाटतं. ती माझ्या आयुष्यातली सुखद घटना. दुःखद म्हणाल तर एवढंच, लहान असताना भाऊ वारला. ह्याच्यापेक्षा वेगळं पण मी आणखी थोडं पुढे बोलेन ह्या निमित्तानं. तुम्ही विचारला प्रश्न सुख दुःख म्हणून. खचूच नका, दुःख येतच राहणार आहे. हे कुणाला नाही, आजपर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला आलं. मनुष्य लोकात दुःख नाही, देवाच्या वाट्याला आलंय, सगळ्यांच्याच, साधू संतांच्या वाट्याला आलंय. बर तुम्ही माऊली महावैष्णव तर होऊ शकत नाही किंवा तुम्हाला व्हायचं हे नाही. आपण ज्या संप्रदायात जगतो तो संप्रदाय ज्ञानोबराय तुकोबरायांना मानणारा संप्रदाय. तुकोबरायांना दुःख सोसावं लागलं, ज्ञानोबरायांना दुःख जिथं हत्ती वाहून गेलाय तिथं मुंगीनं काय म्हणून स्वतः तरेल ह्याची अपेक्षा करायची. हे सगळे जर समजा त्यातून गेलेत, मला त्यातून जायचंय. फक्त एक आहे, मी बऱ्याचदा सांगतो की झोपडीत जन्माला आलो म्हणून ताजमहालाची अपेक्षा करू नका. झोपडीत जन्माला आलो म्हणून ताजमहालाची अपेक्षा करू नका. पण स्वतःच्या सामर्थ्यानं एवढं प्रयत्न करा की तुमच्या झोपडीचा ताजमहाल झाल्याशिवाय तुम्ही मरू नका. तुम्ही मरू नका. तुम्ही झटत राहा, तुम्ही झगडत राहा, तुम्ही संघर्ष करा. तुमचा आज संघर्ष केलाय ना, उद्या निश्चित त्याचं फळ कधी ना कधी, कोणत्याही क्षेत्र असू द्या, कीर्तन म्हणूनच नाही, तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करा पण संघर्ष करा, तुम्ही झटा, तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा. हातबल होऊ नका. जी माणसं निराश होतात, हातबल होतात, मला प्रचंड चीड आहे आत्महत्या करणाऱ्याची, तो माणूस किती जवळच, मला प्रचंड चीड येते. अरे लढा ना, आयुष्य दिलंय भगवंताने तुम्हाला एवढं गोड. तुम्ही रोज कीर्तनात सांगता एक एक योनी कोटी कोटी फेरा, म्हणजे एवढं फिरून तुम्हाला हे आयुष्य दिलंय. होईल उतार चढाव काही असतं, सुख दुःख काही असतं. मग दुःख आलं म्हणून मरता का? ह्या जगातली सगळ्यात महत्वाची वस्तू काय असेल तर तुम्ही स्वतः. तुमच्या एवढं महत्वाचं जगात काही नाही. स्वतःला प्रचंड जपा, प्रचंड प्रेम करा स्वतःवरती. ह्या आयुष्यात आलेल्या संकटाशी 2 हात करा आणि 2 हात करून सामर्थ्याने उभा राहा. हे जग तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतं, रडणाराची दखल घ्यायला कोणाला वेळ नाही आणि घेऊबी नाही. हो, नाहीच. धन्यवाद सर. आपण आपला जीवन परिचय सांगितला, आपली कौटुंबिक माहिती, आपण संस्थेबद्दल माहिती सांगितली, आपला जीवन परिचय सांगितला, त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. अतिशय मनापासून आज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला व्यक्त होण्याची संधी मिळाली. आपल्या भागातलं म्हणण्यापेक्षा भाग म्हणून मी त्याला मर्यादित ठेवत नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज ज्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने नाव आहे, ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून आज तुम्ही माझी मुलाखत घेतली. खरं तर मी बऱ्याचदा त्यांना विनंती केली की मुलाखत द्यावा, एवढी माझी उंची नाही, पण तरी एखाद्याचं विशेष प्रेम असतं, त्या प्रेमाखातीर ते माझ्यापर्यंत आले. तुम्ही सगळे माझ्यापर्यंत आला, माझी मुलाखत घेऊन मला व्यक्त होण्याची संधी दिली. कसं राहतं, कीर्तनात तुम्हाला अभंग सोडवावा लागतो, तिथं तुम्हाला तुमचं मत मांडता येत नाही किंवा
तुम्ही कोण, तुम्ही काय करता, हे जास्त करून समाजासमोर मांडता येत नाही. ते मांडण्याची संधी तुम्ही मला दिली, म्हणून ओम साई क्रिएशनचा अतिशय मनापासून आभार मानतो. तथा अतिशय गोड वाणीतून ताई तुम्ही ही मुलाखत घेतली, तुमच्या त्याबद्दल तुमचं अतिशय मनापासून मी तुमचं आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. शुभ दीपावली. याच्याने जाता जाता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना तथा वारकरी संप्रदायावर भरभरून प्रेम करणाऱ्या संप्रदायातील सर्व परमार्थिकांना मी दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो. ह्या शुभेच्छा देत असताना समस्त महाराष्ट्रातील सर्वांना अतिशय नम्रतेची विनंती, लहान मुलांची या सुट्टीमध्ये काळजी घ्या. त्या मुलांना राहिलेल्या वेळेमध्ये ह्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या धर्माचं, ग्रंथांचं, संतांचं, महापुरुषांचं परिचय करून देण्याचा प्रयत्न करा. तथा फटाके वाजवत असताना ते जपून वाजवा, जेणेकरून तुमचा आनंद घेत असताना त्यातून दुःख उपलब्ध होऊ नये, अशी एक नम्रतेची विनंती. आणि सगळ्यात महत्वाचं, शक्य होतील तेवढ्या आपल्या स्वदेशी वस्तू वापरा. रस्त्यावरची पंती विकत घेताना सुद्धा एखाद्या गरीबाकडून विकत घ्या. कदाचित तुमची दिवाळी साजरी करताना त्याच्यामुळे एखाद्या गरीबाची दिवाळी चांगली होऊ शकते. एवढंच माध्यमातून सांगेन. धन्यवाद. रामकृष्ण हरी. शुभ दीपावली. रामकृष्ण हरी. ओम साई क्रिएशन या परिवाराच्या माध्यमातून कीर्तनकारांचा जीवन परिचय जाणून घेण्याचा आपण हा छोटासा प्रयत्न केला. तर पुन्हा भेटूया नवीन व्यक्तिमत्वासोबत, नवीन कीर्तनकारांसोबत. असाच पुन्हा भेटू पुढील नवीन भागात नवीन व्यक्तिमत्वासोबत. मी हरिभक्त पारायण आरती महाराज भुजबळ, ओम साई क्रिएशन, आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम साई क्रिएशन या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.